मित्रांनो, नेमकं डोक्यावरती ऊन आहे आणि घाम पण खूप येतोय कारण दमट वातावरण आहे. तर आता आपण ऑलमोस्ट, तुम्ही मागच्या भागामध्ये पाहिलं असेल, गडापाशी पोहोचलो. तर मी डावी घेऊन पुढे आल्यानंतर मला एक देवीचं मंदिर लागलंय. तुम्हाला ते मंदिर दाखवतो. हे देवीचं मंदिर आहे, कोटेश्वरी आईचं मंदिर आहे हे. आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं बांधकाम आणि मंदिराच्या आतली जी काही जागा असेल किंवा मंदिराचं जे देवीचं जे ठाणं होतं ना, ते सगळं व्यवस्थित आहे. त्या मंदिराच्या समोर आपल्याला काय काय पाहायला मिळतं तेही दाखवतो. कोटेश्वरी देवीचं मंदिर आहे हे. आणि ह्याचं जे बांधकाम आहे ते बघा, पूर्णपणे चांगल्या अवस्थेत आहे. देवीच्या दोन्ही बाजूंना तोफा पाहायला मिळतात. या एक इथे आहे, एक तिथे आहे. त्याचप्रमाणे देवीच्या समोरच्याच भागाला आपल्याला एक टाकं पाहायला मिळतं पाण्याचं. हल्ली त्याला थोडं सिमेंटनी कव्हरअप केलं आहे. हे टाकं आहे. आणि तुम्ही जर देवीच्या कुठल्याही बाजूला, त्या किंवा ह्या बाजूला जरी आले, म्हणजे ह्या तोफेच्या बाजूला, तर तुम्हाला आल्यानंतर संरक्षण भिंत जी आहे गडाची ती पाहायला मिळते. तर ही भिंत बघा केवढी मोठी आहे. पर अक्षरशः तिकडे गेली ती भिंत, त्या साईडला, त्या बाजूला गेली बघा. आणि याची साईज पण खूप मोठी आहे. काही भाग तुटला आहे, इथला मधला भाग वगैरे असा भाग तुटला आहे. आणि जे भिंतीसाठी दगड वापरण्यात आले ते सगळे दगड इथेच आहे, कुठे जास्त लांब गेले नाही किंवा पलीकडच्या भागात पाण्यात असतील, सॉरी. तर अशा पद्धतीचं आहे. आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये.